सध्या विधानसभेची उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक उमेदवारांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। याच अनुषंगाने उमरखेड महागाव विधानसभा आज तगायत या विधानसभेसाठी उमरखेड महागाव विडूळ इत्यादी गावातील आमदार हे होऊन गेलेत व विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठे गाव हे ढाणकी म्हणून ओळखले जाते। या गावच्या आजूबाजूला आसपास 40 ते 50 खेड्यांचा परिसर व मोठे बाजारपेठ आहे व ढाणकी गावातून एकाही नागरिकास आतापर्यंत उमेदवारी देण्यात आली नाही। त्याच अनुषंगाने आगामी येणाऱ्या विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार डॉक्टर कवडे यांच्या नारी शक्ती न्यूज चॅनलवर प्रतिक्रिया पाहूयात। मी सविता चंद्रे, नारी शक्ती न्यूज चॅनलची संपादिका। सध्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे। त्यातच सगळ्यांना या विधानसभेसाठी आमदार व्हावा यासाठी सगळ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। त्याच संदर्भात आज ढाणकी येथील उच्च शिक्षित माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर कवडे यांच्या अशी मागणी आहे की मलाही विधानसभेसाठी आमदारकीसाठी मलाही उमेदवारी द्यावी। या संदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। आपलं नाव परिचय सांगा। मी डॉक्टर विजय गोविंदराव कवडे, मुक्काम पोस्ट ढाणकी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ। तुमची आज तुमचं हॉस्पिटल्स आहे आणि तुम्हाला या म्हणजे येणाऱ्या आगामी विधानसभेसाठी तुम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून अशी तुमच्या नावाची चर्चा आहे। त्या संदर्भात मला थोड्या काही आपल्या प्रतिक्रिया द्याव्या। मी 2002 मध्ये ढाणकी गटाचा जिल्हा परिषद सदस्य झालो होतो। त्याच्यानंतर मग आपल्या ढाणकी विभागाचे आणि मंदी भागातले नदीकाठच्या गावचे खूप काही समस्या जवळपास महाराष्ट्र तयार झाला तेव्हापासून जसे आहे त्याच प्रकारे समस्या आहेत। जसं आता ढाणकीचं उदाहरण घ्या। ढाणकीमध्ये आत्ता 30 दिवस आड पाणी येते। तर मला वाटते का मी जर आमदार झालो तर ढाणकीच्या नागरिकांना इसापूर धरणावरून पाणी आणून रोजच्या रोज पाणी पुरवठा केला जाईल। तसेच ढाणकी येथील टेबेश्वर नगर आहे, तिथल्या नागरिकांना अजून मालकी हक्काची कागदपत्र गाव नमुना 8 वगैरे भेटत नाही। त्यासाठी मला बरंचसं काही इथं काम करण्याची संधी आहे। त्याच्यानंतर ढाणकीतले रस्ते हे नेहमी चिखलमय असतात, तर मला ढाणकी हे गाव चिखलमुक्त करायचं आहे आणि बऱ्याच दिवसापासून ढाणकी हा तालुका व्हावा अशी माझी इच्छा आहे। तर मी जर आमदार झालो तर नक्कीच मी ढाणकीला तालुका करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करेल आणि तसेच इतर भागातले जे प्रॉब्लेम आहेत जसं बंदी भाग, अजून तिथे जायला लोकांना पक्के रस्ते नाहीत, खडकाळ रस्ते आहेत, गिट्टीचे रस्ते आहेत, डांबरीकरण अजून झालेलं नाही। ते पण मी आमदार झाल्यावर तिकडं पण लक्ष देईल आणि तिकडच्या शेतकऱ्यांच्या जे काही जमिनी आहेत वर्ग 2 मध्ये त्या वर्ग 1 करण्यासाठी मी शासन स्तरावर चांगल्या प्रकारे पाठपुरावा करेल। आणि दुसरी शेवटची गोष्ट, नदीकाठील जे काही गावं आहेत आपल्या उमरखेड तालुक्यात किंवा महागाव तालुक्यात, इथल्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना शासनाकडून पाईपलाईन मिळण्यात यावी आणि आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये हरित क्रांती यावी शेतकऱ्यासाठी, यासाठी पण मी प्रयत्न शासन दरबारी करणार आहे। ढाणकी हे तुमचं प्रॉपर मूळ गाव आहे। ढाणकीकरांच्या समस्या एवढ्या तुम्ही सांगितल्या, बंदी भागातल्या सांगितल्या, नदीकाठच्या गावातल्या सांगितल्या। तर बंदी भागातल्या ढाणकीकरांच्या समस्या तुम्ही सांगितल्या। तर उमरखेड मध्ये महागाव उमरखेड विधानसभेसाठी तुम्ही आमदार यासाठी इच्छुक आहात आणि जसे ढाणकीची समस्या आहे तशा इतरही खेड्यांच्या आहेत किंवा नदीकाठची गावं आपण जे घेतली त्याच्यात महागाव तालुक्यातली बरेचसे गावं येतात नदीकाठचे गाव। तर तिथल्या गावातल्या शेतकऱ्यांना पाणी पुरवठ्यासाठी बराचसा काही पाईपलाईन यांच्याद्वारे आपण शासन दरबारी शेतकऱ्यांना प्रयत्न करू शकतो। आता उमरखेड तालुक्यातील काही शासकीय रुग्णालय आहेत, तिथे कोणती नाही, आरोग्य विभागाकडे मी याबद्दल नक्कीच पाठपुरावा करेल आणि जे काही समस्या असतील तिथल्या उपजिल्हा रुग्णालय उमरखेड किंवा इतर कुठल्या PHCच्या असो दोन्ही तालुक्यातल्या, तर आरोग्य विभागात आरोग्य मंत्र्याशी संबंधित मंत्र्याशी मी
चांगल्या प्रकारे संपर्क ठेवून